नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. महाराष्ट्राचे अधिवेशन सुरू आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी शिवसेनाचे समन्वयक गिरीश शिंदे माझ्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर काय सांगाल आपण? अधिवेशन सुरू आहे, गरमागरम चर्चा सुरू आहे, काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारचा जो मेन अजेंडा आहे तो डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे. आपण अधिवेशनामध्ये ऐकलंच असेल की राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विकासाच्या मुद्द्यांवर जी झालेली गुंतवणूक आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट आहे ते विविध लोककल्याणकारी योजना असतील या सगळ्याचा उहापोह सगळा त्यांच्या भाषणामध्ये केलेला आहे. आणि या महाराष्ट्राला उन्नतीकडे नेण्यासाठी जे जे प्रयत्न करायला पाहिजेत ते सगळे या महायुतीच्या सरकारकडून केले जात आहेत. विरोधक अनेक मुद्दे उपस्थित करत आहेत, त्याच्यावर मागणी करत आहेत, काय सांगाल? विरोधकांना टीकाच करायची असते, त्यांना विकासामध्ये इंटरेस्ट नसतो. त्यामुळे कुठेतरी विषय भरकटत न्यायचे, लोकांना संभ्रमात टाकायचं हा विरोधकांचा मोठा डाव असतो. परंतु सरकार एवढं मजबूत आहे, आपल्याला माहीत असेल की 232 आमदारांचं कौल जो आहे तर महाराष्ट्राच्या जनतेने या महायुतीच्या सरकारला दिलेले आहे. त्यामुळे विकास विकास आणि विकास हा एकच मुद्दा घेऊन विरोधकांनी कितीही ढोल वाजवले तरी विकासच जिंकणार आहे. मुंबई महानगरपालिकाचा चुनाव झाला, निवडून झाले, महापौर पण झाले. ते म्हणणं होता भाजपपैकी युतीच्या महापौर, पण भाजपचे महापौर असं झालं. भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे महापौर जे बसलेले आहेत, उपमहापौर जे बसलेले आहेत ते महायुतीचेच बसलेले आहेत. तुम्ही संतुष्ट आहात? हा, आम्हाला जे आता महापौर पद मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जे जे मुंबईकरांचा विकास किंवा सेवा करायला पाहिजे ती सेवा केली जाईल. महापौर म्हणून बीजेपी शिवसेनेचेच महापौर आहेत, उपमहापौर पण शिवसेना बीजेपीचेच आहेत, महायुतीचंच महापौर आणि उपमहापौर आहे. जर बघितलं तर एक गीत बोगदेमध्ये वाजत आहेत, वंदे मातरम म्हणून, त्याच्यावर विरोधकांना प्रश्न निर्माण केलेला आहे. त्याच्या संदर्भात काय सांगाल? वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे आणि ज्याला भारताबद्दल आदर नसेल, सन्मान नसेल ते वंदे मातरमला विरोध करतील. तर हे होते गिरीश शिंदेजी. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की ज्यांना भारतबद्दल आदर नसेल ते लोक अशा प्रकारचा विरोध करतील. कारण पांडे, मुंबई.